देव ज्या शरीराची इच्छा करतात महाराज ते नर शरीर त्याला स्थान दृष्टीने बघितलं तर अपवित्र, बीज दृष्टीने बघितलं तर अपवित्र आहे. जे या शरीराने व्यवहार जे होतात तेही अपवित्र आहे. स्थानात, बीजात, स्यंदनात, निधनात मेलं तरी अपवित्र आहे. शरीरच आत्मा मरत नाही. जीव दशा बाधित होते, जीवही मरत नाही. मला जीवन देखे मरण घरी नवी सांडी जन्म संचित प्रमाण भोग शुभाशुभाश. ज्या स्थानात जन्माला येतो ते स्थानही अपवित्र, बीज आई वडिलांचं हेही अपवित्र. प्रत्येक गोष्टी याच्या जन्मानंतरही विठाळ पाळतात महाराज. वृद्धी होते म्हणून त्यालाच विरधी असा शब्द आहे. अगदी अपभ्रष्ट रूप म्हणायचं. वृद्धी म्हणजे वाढ म्हणे, कुळात वाढ म्हणे, त्याची वृद्धी पाळतात. आणि मग वारल्यानंतर त्याचा काय पाळतात? सुतक पाळतात. सुतकात हे शरीर, ते शरीर तर अपवित्र होतच प्रेत, पण सगळ्या कुळाला देखील काय करतं? अपवित्र पाळतात. म्हणजे हे शरीर एका बाजून बघायला गेलं तर जड असून, पंचमहाभूताचं असून, त्रिगुणात्मक असून हे शेवटी दहन होणार आहे. याला देह म्हणतात. शरीर शरीर ते शरीर क्षणाक्षणाला हे क्षीण होत चालेल, याला शरीर म्हणतात. काही असे ना का आपण शरीर म्हटलं, देह म्हटलं तरी हे काही शेवटी आपला स्वभाव सोडत नाही. पण हे नाशवान आहे आणि असं नाशवान शरीर ते आपलं असं का म्हणावं म्हणून तुम्हाला उपदेश करतात. देह मी, देह नव्हे मी, देह मी नाही आणि मी देह ही दुसरी गोष्ट. देह नव्हे मी हे कळायला पाहिजे आणि देहच मी असं एक समजून तुम्ही. देहच मी हे काय झालेलं आहे? तादात्म्य संबंधामुळे झालेला आहे. तुम्हा आम्हाला काय झालं? हा संगतीचा संबंध म्हणायचा. की अगदी व्यवहारात देखील तुम्ही आम्ही प्रवास करत असताना पुण्यासारख्या शहरात जाताना 2-4 तासाचा 5-6 तासाचा प्रवास असतो. अगदी आधीमध्ये उतरलं तरी महाराज ही माझी शीट आहे म्हणतोय, माझ्या शीटवर कुणी बसायचं. मग गाडी हल्ली तर आमची गाडी हल्ली, माझी गाडी हल्ली असं माणसं म्हणतात. आता गाडी कुणाची हो, शीट कुणाचं, पण तरी देखील संगतीचा संबंध असा होतोय. हे माझं आहे, हे माझं आहे, हे मी मिळवलेलं आहे, अशी काय राहते? त्याच्यावर आसक्ती राहते. आणि मग दुसऱ्या माणसानं महाराज निदान त्याच्यावर रुमाल जरी ठेवला तरी मारामारीला उठतो माणूस. वास्तविक जे आपलं नाहीच मुळात त्याला मी म्हणायचं कसं आणि त्याच्यावर माझेपणाचा संबंध लावायचा तरी कसा? हा संगतीचा काय आहे? संबंध आहे. आणि मग जर 2-4 तासाच्या प्रवासात त्या शीटाला गाडीच्या माझं, ती गाडी आमची आणि हे सगळं माझं असं म्हणत असेल तर महाराज देहाचा संबंध कितीतरी जन्माचा आहे मागला. हा एका जन्माचा प्रवास नाही, अनेक जन्म मी या देहाच्या संगतीनं आलोय. मग आता देहाच्या संगतीनं देहाला होणारी सुखदुःख, वास्तविक जीव मी ब्रह्म आहे या भूमिकेवर जर राहिला तर तो आनंद रूप आहे महाराज. आणि मी देह म्हणून जर भूमिकेवर राहिला तर त्याच्यासारखा दुःखी कोण नाही. पण दुःखरूप असलेली आपली अवस्था मी ब्रह्म आहे हे न कळाल्यामुळं, अज्ञानामुळं हे सगळं भोगीत आहे. वास्तविक मिठाला कळतंय पाण्यात पडलो तर मी द्रवरूप होऊन, विलीन होऊन, विरघळून, का म्हणे लवण कळी पडता जळी ते होय. पाण्यात पडल्यानंतर मिठाचा खडा हा पाणी रूप होऊन जातोय महाराज. पण चुकून एखाद्या गृहिणीनं जर हिरव्या मिरची बरोबर जर त्याला चेचलं तर काय होऊन बसतंय? त्याचा खरड्यात त्याचं मिश्रण होऊन बसतंय. मग आता मिरचीचा गुण कुणाला भोगावा लागला हो? मिठाला भोगायला लागला. मग ते गृहिणीन चेचताना काय पसायदान म्हणते का हरिपाठ म्हणते महाराज? तिला आनंद आहे त्या चेचण्यामध्ये. जेवढं बारीक होईल तेवढं काय होतंय? तसं आता या देहाच्या संगतीने मळग्यात चिसून घ्यायचं, निमार्द सुरुपलीत निमार्द चिसून, असं प्रत्येक यमाचे घाव बसतात महाराज. जन्म मरणाचे दणके आहेत. लौकिकात लोक मारतात, आई वडील लहान असताना मारतात, गाव मारतंय. मग देह मोठा होईल तसा हळूहळू खोड्या करायला सुरुवात करतोय, मग बिड्या वडायला सुरुवात करतोय. हळूहळू खायचं प्यायचं ज्या गोष्टी करून आहेत त्या करत गेल्यावर मग शेवट इंद्रियाला खराबी आली की लिव्हर सुजली, यकृत बाद झालं, स्वादुपिंड बाद झालं आणि मग शेवटी देहच काय होतो? गतिमती इंद्रिय जेव्हा आहे ती समयोग ही जोपर्यंत चांगली आहे तोपर्यंत किंमत कळत नाही महाराज. आणि एकदा यात काहीतरी कचरा अडकला की मग कुणाकडे दुरुस्तीला न्यायला लागतंय? मेस्त्रीकडे. आणि मेस्त्री ठराविकच असतात आणि गाड्या जास्त असतात, गाड्या वापरणारी जास्त.
दुरुस्त करणारा एक असतो. तसं संत क्वचित आहेत आणि हे भोगी जीव आहेत जास्त महाराज. आणि मग आम्हाला जे दुरुस्त होत नाही ते मग संतांनी सांगावं. मग येत वडील जे जे करीते तया नाम धर्म ठेविते, त्यांनी जे अनुसरण केलंय ते करायला पाहिजे. आता मग संतांना याची किंमत कळाली. संगतीच्या संबंधानं जर मिठाला त्रास सोसावा लागतो, तसं जीवात्म्याला देखील देहाचे धर्म जन्म मरणाचे आपल्या माथा घेतले, सुखदुःखादी धर्म अंतःकरणाचे आपल्या माथावर घेतले, आणि क्षुधा पिपासा हे प्राणाचे धर्म आहेत. हे 6 धर्म प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत महाराज. मला भूक लागली, मला तहान लागली, जीव म्हणतोय. आता वास्तविक जीवाला तहानही नाही आणि भूकही नाही, जीवाला मरणही नाही, जन्मही. हे सगळे देहाचे अंतःकरणाचे आणि कारण शरीराचे असे 3 धर्म आहेत. आणि मग यातून एक एक शरीराचा विचार करून याची संगती आम्हाला सोडायची आहे. दिलंय साधन म्हणून वापरा. एखाद्यानं खुरपं दिलं वैरणीला तर चांगलं मन लावून व्यवस्थित दगडावून न जाता, खांड न पडता द्यायला पाहिजे का? परत नाही हो काय. ती इसरोस्तर का वाट बघून मूठ रंगवून दुसऱ्या दिवाळीला जर काढलं बाहेर, माणसं यात तज्ज्ञ आहेत महाराज. परत द्यावाशी इच्छा नाही. माणूस ते जेनं दिलंय ती इसारलाय का बघायचं आणि मग बाहेर काढायचं. तसं आमचं झालेलं आहे. देवी दिला देह भजना घोमठा. जे भजनाला दिले ते भजनासाठी जायला पाहिजे का तमाशासाठी जायला पाहिजे? मग तिथं तमाशा महाराज तो साक्ष आहे. देव केला सकळ साक्षी. तो आमुष्याच्या पक्षातही बघतोय, त्याला काही लाईटची गरज नाही, आणि पौर्णिमेतही तो बघतोय महाराज. असा सकळ साक्ष असलेला परमात्मा तुमच्या कृत्यावर नजर ठेवून आहे. दीपू ठेविला परिवरी परी कवना ते नेहमी ना निवारी. ते कवन व्यापारात कोण प्रवृत्तीत वावरतोय, कोण निवृत्तीत वावरतोय त्या दिव्याला कळत नाही, पण साक्षी रूपानं मात्र तो प्रत्येकाकडे लक्ष ठेवून आहे महाराज. एखाद्या मोठ्या नाच गाण्याचा मंडप असावा महाराज, त्या सभासद ऐकायला बसलेले असावे, त्यात अध्यक्ष आपलं पैसे खर्च करून तो काय करत आहे, कार्यक्रम करत आहे, आणि त्यामध्ये वेगवेगळ्या नर्तकी नाचत आहेत. सगळे सदस्य वा वा म्हणून त्याची काय देत आहेत, कबुली देत आहेत. आणि मग हे सगळं ज्या रंगमंचावर सुरू आहे त्या रंगमंचालाही प्रकाशित करणारा, त्या नाच गाण्याला प्रकाशित करणारा, बघणाऱ्याला प्रकाशित करणारा, शेवटी हे सगळे उठून गेले तरी देखील प्रकाश ज्याचा कायम सुरू आहे असा दिवा मात्र कसा आहे, साक्षी रूपानं तिथं आहे. मग तो नर्तकीचा पाय मोडला तरी तो रडत नाही, आणि कार्यक्रमात अंधाधुंद जरी काय झाला, मोठमोठी भांडण तंटे जरी झाले तरी महाराज तो दिवा त्यात काही करत नाही. तसं तुमच्या आमच्या दुःखामध्ये कितीही महाराज चढाउडी झाल्या तरी देखील, सुखाची दुःखाची भरती ओहोटी झाली तरी देव इथला अजिबात काय करत नाही, तो साक्षी रूपानं बघतोय. कारण प्रत्येकाचं कर्मच जीवाला काय देत आहे, सुखदुःख देत आहे. आणि प्रत्येक जीव देह घेऊन आलाय तो कर्माचाच घेऊन आलेला आहे, आणि ज्याचं पुण्यरूप कर्म आहे त्याला पुण्यकर्मातले पुण्य लोकातले देह मिळतात. मग इंद्रलोकातला देह असला तर तो महाराज अगदी शोकाग्नीनं वितळतो, एवढं दिव्य रूप असतं ते. त्या देहाला खाली आणता येत नाही. इंद्रादिक देवाजवळ आम्ही जर राहिलो तर तिथून देह खाली आणता येत नाही, मात्र अंतःकरण खाली आल्याशिवाय राहत. म्हणून सवेची इंद्रपणाची उटी उतरे. प्रत्येक लोकातले दिव्य शरीर वेगवेगळे आहेत, दिव्य भोग वेगवेगळे आहेत. याचा अर्थ आपण पुण्यकर्म सत्कर्म करत गेलो तर शिगेची सत्कर्मे धाविन्नली संभ्रमे ते बहुतेकी श्रमे सत्यलोक उठा केला. सत्यलोक ब्रह्मलोकापर्यंत आम्हाला व्यवहार करता येतो इथून सत्कर्म केले तर. म्हणजे सत्कर्म जर आम्हाला ब्रह्मलोकापर्यंत नेत असेल, तेच सत्कर्म आम्हाला कर्माच्या द्वारे निष्काम चित्तशुद्धीपर्यंत आणत असेल तर महाराज कर्माचा कुणीही कंटाळा करू नये. आळसू सांडुनी फळकाम दौडुनी, आळस फळकाम याचा इच्छा न धरता सदैव करत राहायचं. म्हणून ही प्राप्य पुण्यकृतान लोकांनी प्राप्त झालेली सगळी यज्ञ दान तपकर्म ही पवित्र आहेत, मानवी जीवनाला पवित्र करणारे आहेत. आणि ते पवित्र कर्म पवित्र जीवाच्या अंतःकरणाला करेल, कारण ते अंतरंगातून करायचं आहे. बाहेरल्या वेशानं आम्हाला काय करायचं, तीर्थे बाह्यमळ उक्षाळे, आम्हाला तीर्थयात्रा करावी लागेल बाहेरलं शरीर पवित्र करण्याकरता. आणि मग पवित्र शरीर झालं, वाणी पवित्र होण्याकरता देवाचं नाव घ्यायला पाहिजे. पवित्र तो देह, स्थूल देह पवित्र करायचं, वाणी पवित्र करायची आहे. आणि शेवटी कारण शरीर हे महाराज काय आहे, अविद्यक आहे, त्याला देखील कोणाच्या तरी संगतीत न्यावं लागेल. तुका म्हणे देव भक्तांचा संगम तेथे ओघनाम त्रिवेणीचा. म्हणून तिन्ही देह पवित्र करायचे आहेत. देह मिळणं, तो कळणं, तो योग्य ठिकाणी वापरणं हे फार भाग्याचं लक्षण आहे महाराज. म्हणून हे मानवी शरीर
इथून आम्हाला महाराज सद्गतीलाही जाता येतं, इथून अधोगतीलाही जीव जाऊ शकतो. म्हणून जीवाला खालीवर नेणारं भ्रमण करणारं एक सूक्ष्म शरीर आहे, त्याच्या मागं त्याला सत्ता देणारं एक शरीर आहे, आणि त्या दोन्हीला राहण्याकरता हे स्थूल शरीर आहे. आणि याला अन्नमय कोश असं म्हणतात. हा अन्नानं वाढतो. यानं 2-2.5 किलोपासून 70-75 किलोपर्यंत प्रवास केलेला आहे. म्हणजे हा शेवटी मातीचाच बनलेला पुतळा आहे, मातीतच विलीन होईल. शेवटी मृत्तिके मृत्तिका कवळी एकले मेळी संचिताचे. आणि हे विचार महाराज अभद्र वाटतात लोकांना ऐकायला. मरण नको वाटतं, किंवा मरायचं कोणाला आवडतंय काय सांगा. जगस्पृहेस्पद एक सार्वभौमपद न मरणे निर्विवाद जगापडी. मला मरावं असं वाटत नाही, मला दुःख व्हावं असं कोणालाही वाटत नाही. म्हणजे शेवटी काय, मरणातच आम्हाला अंतिम काय आहे कळण्याची भूमिका आहे ती महाराज शेवटला कळते. आणि त्या कळण्यावेळी मन अस्वस्थ झालेलं असतं, अशांत झालेलं असतं. आणि मग अशांत झालेल्या मनाला आम्ही जे भांडवल गोळा केलेलं आहे त्या भांडवलाच्या द्वारे उभा करायचा आहे. मन मोडून गेलेलं आहे शेवटी. ते काय होतं, अगदी पांगुळ झालो देवा हे प्रकार मनासाठीच केलेले आहेत महाराज. मी पांगळा झालोय, दुरुने आलो मेघा, दुःख झाले दारू. सुख दुःख अंतःकरणाला होतात महाराज, पण हे शरीर गलित गात्र होत आहे. ज्यावेळी धक्का बसतोय त्यावेळी कितीही शरीरान बलवान असू दे माणूस महाराज, ते आता ढळ फुटलाय माणसं म्हणतात, कंबरत काय झालंय, आता उठायला मला धाडस होत नाही. एखादा धोका समोर बघितला की महाराज मेरुदंड मज्जा तंतूसुद्धा काम करत नाही, मनकासुद्धा महाराज काय होतो, ढिला होतो. याचा अर्थ काय की तो एवढा धुक्काचा जबरदस्त दणका असतो की त्यानं स्थूल शरीरसुद्धा कार्यक्षम राहत नाही. एवढा मोठा आघात मनाचा आहे महाराज, पण तो दाखवता येत नाही. म्हणून सुखदुःख ही कार्य मानावीत काय कारण मानावीत, एवढा मोठा वाद आहे, आज ताग आहे, तो सुरूच आहे महाराज. कसं होतं आहे, सुवासिनीला बघितली की कुंकू दिसल्यामुळं ही सौभाग्यवती आहे एवढं लक्षण मानता येतं. पण नवरा बघितला का हो आम्ही, ती कुठेतरी गावात आहे, त्याची ओळख नसते, पण सुवासिनी आहे म्हणून नमस्कार करायचा. नवरा बघितलेला नाही, पण कशावर मानायचा, कुंकू आहे म्हणून मानायचा. तसं सुखदुःख ही जीवाला कशामुळे मानावी लागतात, तो धर्माधर्म त्याला आहेत, पण ती कारण म्हणता येत नाही, कळतंय फक्त साक्षीलाच. म्हणून अशा काही गोष्टी आहेत की त्या फक्त प्रतिबंध म्हणून आम्हाला आडव्या आलेल्या आहेत. ज्ञानोबा सांगावा, उदकी झाली बाबुडी, ते उदका ते जैशी झाकोळी, का वायाचे आभाळी आकाश लोपे. पाण्यावरच पाण्यात शेवाळ तयार होतं आणि पाण्यालाच दिसू देत नाही. डोळ्याच्या आड डोळ्यातच पाणी तयार होतं आणि त्याचाच मोतीबिंदू नावाचा पडदा तयार होतो आणि तो दृष्टीला दिसू देत नाही. ढग वाऱ्याच्या सूर्याच्या आड ढग येतात आणि सूर्याला दिसू देत नाहीत. हे प्रतिबंध आडवे येतात. तसं आत्मदर्शनासाठी अविद्येचा एक पडदा येतोय आडवा. हा विश्वभ्रमाचा मोठा पसारा, अनेक जगत सत्यत्व भ्रांती, हे सगळं आडवं आल्यामुळं आपलं स्वरूप आपल्याला कळेन असं झालेलं आहे. वास्तविक पाण्यावरले शेवाळ ढकललं की पाणी आत मुळचं आहे, डोळ्याचा पडदा काढला की दृष्टी मुळचीच आहे. तसं सूर्याच्या आड आलेले ढग गेले की सूर्य मुळचाच आहे. इथं नवीन निर्माण काय करावं लागत. म्हणून प्राप्ताचीच प्राप्ती इथं आहे, फक्त ते वापरायचं कसं आहे आम्हाला कळायला पाहिजे. त्रिभीर गुणमयर भावैर सर्वमिदं जगत मोहितं नाभिजानाति मामेभ्य परमव्यम. मोहित झालेले लोक, अविवेकाला झालेले हे मूढ लोक अर्जुना मला जाणत नाहीत, कारण हे 3 गुणानं काय झालेले आहेत, भ्रमित झालेले आहेत. आणि या 3 गुणाच्या पलीकडे जाऊन माझं स्वरूप बघायचं झालं तर मग काय काय करावं लागेल. ऐसाही परिविपाये जो सूड सर्वेंद्रियाशी होय पाठ मोराजो. म्हणून वैराग्याचीच पुरवणी पाहिजे महाराज. आम्हाला उद्धार व्हायचा झाला तर विनोद म्हणून नाही किंवा एक थट्टामस्करी म्हणून परमार्थ नाही. हा वेळ आहे आमच्या वैराग्याची वाढ करण्याकरता. आणि जिथं वैराग्य वाढलं जात नाही महाराज तिथं परमार्थ जगत नाही. परमार्थाला खरी गरज आहे. वितराग ते सारिका जोडोने ठेविला सखा, तो आगवयाची भूमिका सवेची चाले. प्रत्येक भूमिकेबरोबर साधकाबरोबर हात धरून वैराग्यच तुम्हाला पाठपुरावा करेल. म्हणून देहाविषयीचं वैराग्य एकदा आलं अंतःकरणात की देह अनित्य आहे असं सांगावं लागत नाही. भक्तीत देहाचा विसर पाडायचा आहे, ज्ञानानं देह बाधित करायचा आहे, आणि उपासनेनं कर्मानं निष्काम कर्मानं तोच देह शुद्ध करून आम्हाला उपासनेला योग्य करायचा आहे. आणि योगाच्या द्वारे समाधीपर्यंत निर्विकल्प समाधी हे साधन सगळ्याला वापर करता येतं महाराज. नरदेह निधान काय म्हटलंय, कर्म करा,
उपासना करा, योग या करा, जपतप करा, याची गरजच आहे महाराज. फक्त हे कोणत्या कोणत्या साधनाला योग्य असं अनुकूल आहे त्याला वापरताना याची दशा जाणलेली आहे. एक स्वप्न जाणून घ्यावं लागेल, सुषुप्ती आम्हाला जाणून घ्यावी लागेल. म्हणून चांगलं असं झोपता आलं पाहिजे की परत उठता येऊ नये. हे वारकऱ्यांना का पटवून घ्यायचं की पंढरीचेच वारकरी का व्हायचं, तर वारकरी असं मरायला शिकवतो की परत जन्माला यायला लागू नाही. जीवदशा बाधितच करून मारायचं महाराज. म्हणून होईन भिकारी पंढरीचा वारकरी, सगळीकडून भिकारी होईन मी. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, हे सगळे कोश महाराज आस्ते 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 ओलंडत जाऊन चतुर्देहाची भरणी पुरली. ज्ञानोबा सांगतात की या देहाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची. म्हणून मी देह ही फार अगदी खाली तळाची भूमिका आहे महाराज. याला देह तादात्म्य म्हणतात आणि हे तादात्म्य माणसं संबंध लावून धरतात. मी देह आहे असं का आम्हाला वाटतं, तर याचा संग जास्त आहे. बाळपणापासून आम्हाला आठवून दिलेला आहे हे शरीर म्हणजे तू, अमुक अमुक याला नाव आहे, अमुक अमुक याला रूप आहे. आणि नामरूपाचे एवढे संदर्भ जुळलेत महाराज. हाक दिली की मग एवढ्या वयाचं मूलसुद्धा ओध येतं. आता जे ओध येतं वास्तविक त्या ज्या घरामध्ये एकटा आहे तो आतून ओध येतो याची संगती अशी शास्त्रकाराला होतात. एखाद्या घरामध्ये एखादा एकटाच मालक बसलेला असावा आणि बाहेरून काय विचारावं, कोण आहे घरात म्हणून जर विचारलं तर तो आतनं कोण नाही म्हणून सांगतोय. ज्या अर्थी कोण नाही म्हणतोय त्या अर्थी कोण नाही म्हणणारा असला पाहिजे. म्हणजे कोण नाही म्हणणारा देखील आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. ज्या अर्थी या शरीरात मी 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 म्हणून जो व्यवहार करत आहे तो कोणतरी या घराला सोडून वेगळा असला पाहिजे. आणि याचाच विचार ज्ञानोबा त्या काळात सांगतात. ज्ञानोबा सांगतात, आहे मी कोण हा करावा विचार, आहे मी हा कोण करावा विचार, करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, आहे मी हा कोण करावा विचार, आहे मी हा कोण करावा विचार. ज्ञानेश्वर निवृत्तीचा, करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, मी कोण हा विचार पहिला झाला पाहिजे. वास्तव मी म्हणजे देह काय, मी म्हणजे प्राण काय, मी म्हणजे हे मन बुद्धी, हे का असं सांगावं लागतं, कारण या मन बुद्धी चित्त अहंकार यानं सूक्ष्म शरीर म्हणलेलं आहे. हे नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारेन, हे सगळे नवद्वार वाहत आहेत. महाभूतान्य अहंकारो बुद्धिरावक्ती व्यक्तमेव. कोण 17 तत्व मानतात सूक्ष्म शरीराला, कोण 25, कोण 36 मानतात. शेवटी काय 7, 5, 3 दशकांचा मेळा. मग हे काय आकड्यासाठी लावायसाठी आकडं सांगाय नाही तर खरं काय सांगायचं. तो 13वा अभंग 7वा अभंग म्हणणारी माणसं काय, कोण बी कुठे बी पैसे लावा एका आकड्याला. 7 म्हणजे काय, 5 म्हणजे काय, नेमकं त्यांना 36 तत्वांचा मेळा करायचा. कोण 37 मानतोय, कोण 37 38 म्हणतोय, कोण 36 37 म्हणतोय. काय तत्व कमी जादा झाली तरी माऊली म्हणते शेवटी हे दहन होणार आहे. काही करा पण समजून घ्या, देहाचं अनित्यत्व कळण्याकरता हा स्थूल शरीर आहे हे इहलोकातच वर्तन करेल. याच्या पलीकडे याची धाव जात, याला परिच्छिन्नपणा आहे. ह्याच्या पलीकडे सूक्ष्म शरीर, ते सूक्ष्म शरीर आतून व्यवहार करतं पण ते देखील अचेतन आहे, ते सुद्धा मरकच आहे महाराज. ते संगतीनं काय जातंय, चेतनात असल्यामुळं की एकानं काय केलं, बायकोनं भाज्या नाही पाठवून दिल्या. भाज्या नाही पाठवून दिल्यानंतर तो कधी व्यवहारशून्य मनुष्य
बाजारात कारली एका गावची चांगली आली, तिथे कुर्लीसारख्या गावची कारली चांगली आली, वाघापूरचं वगैरे असं माळवं चांगलं असतं. आणि मग आल्यानंतर काही लोक म्हणाली कोवळी कोवळी काय आहेत, कारली चांगली आहेत, चांगल्या जातीचे आहेत अगदी, आणि शिजायला वगैरे चांगली असते. मग सगळी लोक म्हणाली आज कारली भरपूर लोकांनी खरेदी केल्या. मग यानं सुद्धा काय केलं, दोडकं घेते तेवढी कारली घेऊन चालते. तिनं महाराज 2-2.5 किलो कारली घेतली. ही घरात नवरा बायको दोघं. त्याला किती व्यवहार असेल हे आता सांगायची गरज नाही तुम्हाला. आणि मग तो घरला घेऊन आल्यानंतर संसारात अशी एक व्यवस्था आहे महाराज, एक चूक केली की दुसरी करावीच लागते, नियमच आहे. कारण मुळात संसारात आलो हे चुकीचं आहे. आणि मग पहिलीच काय झालेली आहे, त्यानं आणलेली कारली 2.5 किलो बायकोला म्हणतोय असं कारलं गोड झालं पाहिजे का, तर बाजारात लोक अशी म्हणत होती कारली अशी गोड लागतील अशी कारली. आता कल्पना केलेली आहे, वाळूतनं तेल निघतं, ही काय लिहिली आहे, कवी कल्पना आहे. सूर्यफुलाचं पडायची पंचाईत तेल, वाळूचं कण रगडून कधी पडेल तेल. त्यामुळं कारलं कितीही महाराज गोड करायचा प्रयत्न केला तर ते कडूच होईल. त्याची बायको हुशार होती, ती म्हणाली बघा ही दुसरं टिप्पण घ्या म्हणाली. आणि हिकडल्या गलीने ह्या मोठ्या दुकानात बाजारला त्यानं मग तिनं भरपूर लिहून दिलं महाराज, शेंगदाणा, तीळ, गूळ हे सगळं. आणि सगळं आणलेलं कुठून घातलं कशात, कारलं. आणि कारलं याला वाढल्यानंतर त्याला कारलं गोड लागलं म्हणाला. आता मला सांगा, ते कधीतरी खाताना त्याला कुठंतरी कडू लागायचं, खरं ते आता एवढं कारलं कडू असून देखील जे गोड लागत होतं ती गुढी गुळाची का कारल्याची, गुढी होती ती कशाची, गुळाची. मग गुळाची गुढी कशात शिरली हो, कारल्यात शिरली. तशी संसारात मुळातच काय आहे, कडूपणाचं दुःख आहे. पण परमात्म्याच्या अधिष्ठानावर असल्यामुळं त्याची चेतन सत्ता त्यात काय झाली, प्रतिबिंबित झाल्यामुळं, परमात्मा सत्य आनंद प्रकाशरूप असल्यामुळं, तो या अनित्य दुःखरूप आणि जड संसारात शिरल्यामुळं हे खरोखरच गोड आहे असं वाटायला लागलेलं आहे. म्हणून फार संसारात गुणवान माणसाची स्तुती करत बसू नये. परमार्थात महाराज फार अपराधी माणूस असला तर त्याचा सत्कार करावा. का, शेवटी एवढा अपराधी जरी असला तरी दोषबुद्धी त्यावर ठेवू नये. परमार्थी माणसांच्यावर गुणबुद्धी ठेवावी आणि संसारी माणसांच्यावर दोषबुद्धी ठेवावी. अगदी विधीनं संसार करत असला तरी महाराज त्याचं गुण कुणी वर्णन करत बसू नये. का, तो धन्य नाही, का तो परमार्थ करत नाही म्हणून धन्य नाही. आणि हा एवढा वाईट असून देखील काय करतोय हो, परमार्थ करतोय. म्हणून अगदी परमार्थी तो न म्हणावा आपुला, सलगी धाकुला. लहान असला तरी त्याचा महाराज काय करावा, त्याची पाठराखण करावी, त्याचा सत्कार करावा. पण माणसं महाराज परमार्थी माणसाची अब्रू काढल्याशिवाय सोडत नाहीत. ह्यो 4 भाकरी खातोय, एवढा भात खातोय म्हणणारा समाज आहे. आता खाणारा खातोय महाराज, वाढणारा वाढतोय. ज्याच्या नावावर आम्ही सुद्धा ज्ञानोबा तुकोबा अजून किती जन्म असं कीर्तनकार करत जातील काय देव जाणे. पण हे काय तुकोबाऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत, हे आम्हीच खायला लागलोय खाली. मग आता भाकरी खाणाऱ्याला महाराज शिव्या देण्यापेक्षा कीर्तनकार खातोय हे काय कळत नाही काय लोकांना, कळतंय. पण ते पैशाच्या माध्यमातून खाते नाही, तो अन्नाच्या माध्यमातून खातोय. अन्नाची तृप्ती तरी होईल, पण धन खाऊन तृप्ती होईल का. पण कोणतीही गोष्ट समजून घेताना परमार्थामध्ये महाराज कितीही दुराचारी मनुष्य आला तर तो अंतिम जीवनमुक्तीच्या टप्प्यावरला प्रवास आहे. त्यामुळे त्याचे दोष वर्णन करत बसू नये. देह तादात्म्य धरून जर आम्ही परमार्थ केला तर एक दिवस मात्र विचार आम्हाला प्रकट होईल, मी कोण आहे आणि मी कोण आहे हे कळण्यासाठी महाराज आम्हाला देहाचा संग कळवून घ्यावा लागेल. अनित्य आहे हे कळण्यासाठी मग सांगायची पळेली, देह काय आहे, देह हा सादर पहावा निश्चित. येथे सर्व सुख नाम आहे, इथं नाम सर्व सुख आहे. सर्व सुख काय आहे तर देहात राहून आम्हाला मुक्ती मिळवायची म्हटली तर परत जन्म घ्यावा लागत नाही किंवा जन्म मिळत नाही. बर, इथं आम्ही जीवदशा धरून मरण पावलो तर दुसऱ्या जन्मात जन्म घ्यावा लागतो, दुसऱ्या कुठल्या तरी पशु पक्ष्यांच्या योनीमध्ये किंवा मानव जन्मामध्ये. मुक्त झालं तर जन्माभावरूप आहे. भक्ती करायची झाली तर वासना शिल्लक ठेवून परत आम्हाला नाममात्र भेद ठेवून यावं लागतं. मग इथं कोणतं सुख चांगलं म्हणावं, कारण साक्षात्कार मिळवताना एक आम्हाला साक्षात्कार आहे जगाचा, दुसरा साक्षात्कार आहे सगुण साक्षात्कार देवाचा, तिसरा साक्षात्कार आहे ब्रह्माचा निर्गुण निरुपाधिक. ज्याला जग दिसतं त्याला देव कळत नाही, ब्रह्म कळत नाही. ज्याला सगुण साक्षात्कार झालेला आहे त्याला जगाची प्रतीती येत नाही आणि पुढं ब्रह्म झालेला कळत नाही. आणि जो प्रत्यक्ष ब्रह्म झाला आहे त्याला कशाचीच प्रतीती येत नाही, कारण तो काय झालेला आहे, देवानी भक्त तुझा नाही विचार,
त्याचा संसार धन्य आहे महाराज. धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार. तो मोक्षाच्या ठिकाणी काय झालेला आहे, आत्मस्थितीचा राजा झालेला आहे. त्याला आता कशाचीच तुमची गरज नाही आणि त्याला स्वेच्छाविधी म्हणावं. तो आता वागेल ती भूमिका त्याला त्याला जीवनमुक्त म्हणतात. आणि परमार्थ आमचा जीवनमुक्तीवर आधारित आहे महाराज. वारकरी संप्रदायाची अतिशय विलक्षण जर कोणती अवस्था असेल तर जीवनमुक्तीची आहे. त्याच्या खालोखालची भूमिका सगुण उपासकाची आहे. आता ती सगुण उपासकाची भूमिका तुकोबाराय आधी ज्ञानोबांनी काय मांडलेली आहे, तुकोबाराय त्याचं वर्णन करतात. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी. दावी रूप मज गोपिका रमना, दावी रूप मज गोपिका रमना. भक्त तू देव भक्त तू देव ऐसे खरी, मी भक्त तू देव ऐसे खरी. दावी रूप मत गोपिका रमना, दावी रूप मत गोपिका रमना. मी भक्त तू देव भक्त तू देव ही भूमिका आहे कल्पित द्वैतातली आहे. आणि कल्पित द्वैत ठेवून आम्हाला अद्वैतातलं सुख भोगता येतं हे आमच्या वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संतांनी पटवून दिलेलं आहे. देहाची महती एवढ्यासाठी काय आहे तर देह साधन म्हणून वापरला तर या देहानं महाराज चांगलं सत्कर्म करून हमालाचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतोय, एखाद्या कंडक्टरचा पंतप्रधान होऊ शकतोय, एखाद्या गुरं राखणाऱ्याचा मालक होऊ शकतोय. संगतीनं सावताचा परसा सावता ना परसामा तुमच्या पूर्वजांच्यात होता का? संगतीनं संस्कृत शिकला का नाही हो? चांगल्याच्या संगतीत राहिले आव. मग हिमराची दाट सावली सज्जनी जैशी वाढ. हिमर नावाचं झाड असते त्याच्या खाली बसले की डोसक्यात काहीतरी नको ते विचार येतात आणि डोकं फिरतंय माणसाचं. मग कुठल्या झाडाच्या संगतीला बसावं हे तरी कळावं. आता ते झाड असं काल्पनिक माना पण कल्पना दुसरी करा, कुणाच्या झाडाच्या म्हणजे कोणत्या माणसाच्या संगतीत बसावं हे समजून राहायचं. आता 4 दिवस माणसं कुणाच्या संगतीत होती बघायचं. बुक्का सुद्धा लावीत नव्हती, उठली की पळालीच महाराज तिकडं. आता ती ड्युटी एकदा लागली की मग महाराज सुद्धा तिकडं होतं 4 दिवस ड्युटीला. सांगायचं काय, शेवटी संगती जीवाला त्रास करते, संगती बाधक ठरते. आणि मग या संघाच्या संगतीनंच महाराज असंगाशी संघ प्राणाशी कोळशाच्या खाणीतनं आलेल्या माणसाबरोबर जर आम्ही मिठी मारली तर कापडं काळं होऊन येत म्हणून प्रतिज्ञा करावी लागेल, आपोआपच काळी होतील. करता घायाळाचा संग अंगे अंग माखावी तिकडनं रक्तबंबाळ पुरुष यावा आणि आम्ही त्याला मिठी मारावी. आपलं अंग सुद्धा कडकडून मिठी मारल्यामुळं लाल रक्तबंबाळ होऊन जाईल. म्हणजे शेवटी संगतीचा संघ आहे. आणि मग ही संगती पुरे संगती पुरे संगती पुरे विठोबा. शेवटी देवभक्त राखूनही जरी संगसुख भोगलं तर ते महाराज शेवटी भोगाचं सुख आहे. सगुण उपासनेचं सुख सुद्धा भोग सुख आहे. सुखरूप होणं ही उच्च अवस्था आहे. पण तुकोबाराय या सुखरूपतेला फार किंमत देत नाही. ते काय म्हणतात, मी भक्त तू देव असं का. असं कर, आईच्या पोटात राहणं म्हणजे मुख्य समानाधिकरण.
आणि आईचं सुख भोगायचं झालं तर पोटातनं बाहेर येऊन त्याला बाध समानाधिकरण. ते मूल पोटातनं आल्यावर तो मातेचा सोयरा केतुला पा आत जेवढा आई महाराज त्याचं लाड कौतुक करत असते, बाहेरून ते प्रेम व्यक्त होत नाही महाराज. काही गोष्टी ईश्वरालाच कळतात, जीवाला कळत नाही. म्हणून काही माणसं म्हणतात हे देवाला ठाऊक असेल, कशाला लोकांनी मी खरं नाही खोटं करण्यात त्या अर्थ नाही. ईश्वराला सगळं कळत असतं आणि ईश्वराला जीवनमुक्त जेवढा कळतो तेवढा जीवनमुक्त कोणालाही कळत नाही. कारण त्याची दशा ही कशी आहे, मुख्य समानाधिकरणात आहे. देव आणि तो एकच झालेला आहे. फक्त कल्पनेनं त्यानं बाजू आपली एक काय केलेली आहे, हा देव असं समजून मी भक्त असा विभक्त राहून तो कार्य करत आहे. वास्तविक तो अज्ञानात राहिलेला नाही. तुमची आमची भक्ती अज्ञानातली, आम्ही जोपर्यंत अज्ञानात भक्ती करत आहोत तोपर्यंत भक्त आम्ही आहोत आणि देव देव आहे. ज्ञानोत्तर भक्तीत मात्र देवच काय होतो, भक्ताचा होतो देव, आणि देव भक्ताचा काय होतो, भक्त होतो. भक्तच देव बनतो ज्ञानोत्तर भक्तीमध्ये. आणि त्या भक्तरूपी देवाची पूजा करण्यासाठी देव त्याचा कोण होतो, भक्त होतो. याचं प्रसिद्ध उदाहरण भगवान शंकरांची सेवा भगवान विष्णू परमात्म्यानं केली. विष्णू परमात्म्याची सेवा, भजन करा रे हरिहरा नारायण शिवशंकरा, माझे बोलणे अवधारा भेद न करा दोघांचा. त्याची बायको याची बहीण, याची बायको त्याची बहीण, त्याचं वाहन त्याचं गरुड. नंदिकेश्वर आहे तो गरुड आहे परमात्मा, आणि जो विष्णू परमात्म्याचा गरुड आहे तो कोण आहे, साक्षात भगवान शंकर आहे. रमा ही विष्णूंची पत्नी ही भगवान शंकरच आलेला आहे महाराज. उमा पार्वती झालेलं आहे ती भगवान विष्णूचं स्वरूप आहे. एकमेकाचं संगसुख भोगण्याकरता पत्नीरूप त्यानं धारण केलं, यानं त्याचं पतिरूप धारण केलं. एकमेकाची अद्वैत भक्ती अशी भोगण्याकरता. म्हणजे याचं प्रसिद्ध उदाहरण माऊली देतात की देव देऊळ परिवारू पूर्णिकीजी डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. वेरूळच्या लेण्या तयार केल्या त्यावेळी त्या लेणीमध्ये भगवान शिवालय केलं, मोठं भगवंताचं मंदिर केलं. त्यामध्ये शिवाची पिंडी आहे, तिथं नंदी आहे, तिथं जगदंबा आहे, तिथंच वीरभद्र आहे, तिथंच गणपती आहे. पण माणसं पाया पडताना एकाच दगडा सगळं कोरलंय, दगडं वेगवेगळी नाही. पण माणसं व्यवहार बघताना कसं म्हणतात, हा नंदी आहे, हा शंकर आहे, हा गणपती आहे. दगड एकच आहे पण भिन्न भिन्न व्यवहार जसं केले जातात तसं त्या ज्ञानी पुरुषाला असं वाटतं इकडून बघायला गेलं तर हे जग सगळं काय आहे, ब्रह्मरूपच आहे. लोक म्हणाली विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, इथं भेदाभेद काय पाळायचे, विष्णुमय समजा आणि जग नाहीच असं समजणारा एक वर्ग आहे. अशी त्यांची उच्च उच्च अवस्था मानलेली आहे. शेवटी काय, भेद जरी केला तर त्या भेदात महाराज पाप निर्माण होत नाही, त्यामध्ये कोणताही अधर्म होत नाही, त्यात कोणतीही विषमता असत नाही. म्हणजे आईच्या पोटातून बाहेर पडलेलं मूल जेवढं आईला प्रेम करते आई त्यावर, तेवढी पोटात असताना त्याची काळजी तीही घेत असते महाराज. पण व्यवहारात प्रेम भोगण्यासाठी, स्तन पिण्यासाठी, तिच्या मांडीवर खेळण्यासाठी, तिच्या हस्ते हात घास खाण्यासाठी वेगळं पण राहावं लागतं. आणि असं वेगळं पण ठेवून जो व्यवहार होतो त्याला उपासना म्हणतात, त्याला काय म्हणतात, भक्ती म्हणतात. आणि त्या भक्तीतला व्यवहार आईला मुलाला जेवढा कळेल तेवढा त्यांच्या पित्याला कळत नाही, तेवढा त्यांच्या घरच्यांना कळत नाही. म्हणून वासरू पळत जाते ते आपल्या आईकडे दूध पिण्यासाठी, ते त्या आईला त्याचा काय कळत असतो, काय त्याची प्रेमाची भूमिका पान्हा कळत असतो. म्हणून तू माझी माऊली, मी तुझा पान्हा. तुकोबाराने अभंग पुष्कळ, पांडुरंगे पांडुरंगे माझे गंगे माऊली, पान्हा घाली प्रेमधारा पुरक्षिरा लोटो दे. असं देवाला त्यांनी जीवनमुक्ताने जाणलेलं आहे महाराज. त्या गवळणी म्हणतात, कृष्णा जाणितले जाणितले माझे मज दिदले, तुनं माझंच मला दिलेस, तुझं दुसरं काय दिलेलं नाही. आईनं मुलाला पोटातून बाहेर काढणं म्हणजे मातृत्वच बाहेर दिलेलं आहे महाराज. ते प्रेमच तिनं त्यातून व्यक्त केलेलं आहे. आणि मग त्या प्रेमाचीच मूर्ती दुसऱ्या रूपानं तयार झालेली आहे. मग ती पुरुष असेल, स्त्री असेल. आणि शेवटी संस्कार कार्य करतात महाराज. मुलंसुद्धा, मुलगा असेल तर ते पुरुषासारखं वागते, मुलगी असेल तर ती अगदी लाज सांभाळून अगदी कपडे वगैरे व्यवस्थित घालून वावरते, अंग पाय वगैरे स्वच्छ धुते. मुलांना धू म्हणून सांगायला लागते, धुतलं तरी पुढलंच पाय बोटं धुत्या, टाचा धुईत नाही. कापडं सकाळी घातली की 3 वेळा बदलायला लागतात. असा स्वभाव पुरुष वेगळा आणि स्त्रियांचा वेगळा. आणि हे संस्कार जर एका लिंग बदलामध्ये असे असतील तर आमच्यामध्ये किती जन्माचे लिंग बदलाचे संस्कार असतील. म्हणून संस्कार महाराज वेगळे आणि स्मरण वेगळं. मागाशी घेतलेला अभंग आत्ता पाठ असला तर ते स्मरण म्हणायचं, आणि अभंग मूळचाच पाठ असला तर तो संस्कार म्हणायचा.
मागल्या जन्मामध्ये तुम्ही आम्ही जे आता परमार्थ करतो याला संस्कार म्हणावेत. आणि संस्कार हे महाराज ईश्वरदत्त तुमच्या प्रकृतीतून आलेले असतात. आणि ती प्रकृती पूर्वजांनी जर आम्हाला दिली असेल सत्कर्माची, चांगली सात्विक वृत्तीची, तर अशा महापुरुषांची आपण का बरं आठवण काढू नये, का त्यांची पुण्यतिथी, का त्यांचे श्राद्ध करू नये. म्हणून यातून उत्तीर्ण होण्याकरता त्यांना मिळालेला देह एक संकल्पानं दिलेलं एक काय आहे, देवानं आम्हाला ती एक पर्वणीच दिली. त्यांच्या रूपानं महात्मा आला घरात, त्याने आम्हाला ही शिकवण दिली. त्यांची आठवण म्हणून ही कृत्य करणं हे पर्वकाळ आहे गृहस्थ आश्रमाला. म्हणून या निमित्ताने एक अनित्यता कळावी देहाची. आम्हीही देखील त्या वाटेवरच आरूढ आहे. पुढे गेले ते निधाई झाले व आणतील त्यांच्या श्रीमारे. पुढं जाणं म्हणजे जीवनमुक्तीकडे प्रवास करायचा आहे. आणि हा जीवनमुक्तीचा प्रवास जीवदशा बाधित होऊन करायचा आहे, जीवदशा मोठी ठेवून करायचा नाही. म्हणून कितीही महाराज ज्ञानी पुरुष बाजारात बसला तरी तो एकांतातच असतो. आणि आम्ही जीवदशा जिवंत राहून डोंगरात जरी जाऊन बसला तरी आम्ही बाजारात बसल्यासारखंच आहे. कारण मन शांत झालेलं नाही, मनात आहेत विकार आणि ते मन जग उभा करतंय. हिमालयात जरी आम्ही गुहा घेतली तर तिथं आम्ही किचन रूम करणार, आंघोळीचं एक वेगळं करणार, राहायची खोली एक करणार. तिथं दुसरा आला तर म्हणणार ही माझी गुहा आहे, बाजूला होतो. कारण इथलं संस्कार आहेत, हे माझं पाटकं आहे, हे तुझं, हे माझं आहे, ते माझं, अशी म्हणायची सवय झालेली आहे. आणि मग असे भेद एकदा पडायला लागले महाराज मग अनंत भेद पडतात. भेदाला मग सीमा उरत नाही. आणि असा भेदभाव ज्यांचा गेलेला आहे तोच सुखी होतो महाराज. नाथाने सांगावं, नको नको मान नको अभिमान, नको नको मान नको अभिमान, नको मान नको अभिमान, नको अभिमान, नको नको मान नको अभिमान, नको नको मान नको अभिमान, नको अभिमान, नको अभिमान. सोडी मी तुपन तोची सुखी, 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 तोची सुखी. हरिमुखी गाता हरपदी चिंता, हरिमुखी गाता हरपदी चिंता. नको मान नको अभिमान, सोडी मी तुपन तोची सुखी, सोडी मी तुपन तोची सुखी. नको मान नको तोची सुखी, सोडी मी तुपन तोची सुखी. मी तुपन सोडता आलं पाहिजे, पण जीवाला असं राहता येत नाही महाराज. पत्नी जरी झाली तरी ती मी आणि तू मध्येच व्यवहार करते, मुलं सुद्धा मी तू मध्येच व्यवहार करतात. सगळ्या घरामध्ये अशांतीने सुख न मिळण्याची कारण ही आहेत महाराज. आपली माणसं वाटली अशी वृत्ती निघून गेलेली आहे. मी स्वतंत्र केंद्रित करूनच प्रत्येक जीव जगत आहे, मला स्वातंत्र्य मिळावं. हे व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाचं वेगवेगळं असत नाही. सगळ्या संतांनी त्या काळात एकत्र समाज गोळा केला. ज्ञानोबरायांनी हाक मारावी, सगळे एका छत्राखाली संत आले, सगळ्या समाजाला एकत्र केलं. माऊलींनी जे हे वाङ्मय निर्माण केलेलं आहे, 15वं वर्ष संपलं नाही महाराज, 16वं वर्ष सुरू झाल्यानंतर ज्ञानेश्वरी निर्माण झालेली. 15 वर्ष परिपूर्ण, 16 परिपूर्ण झालेलं, 15 वर्ष पूर्ण झालेल्या लहान मुलानं हे केलेलं वाङ्मय आमच्या दृष्टीनं बोलायला गेलं तर माऊली काय लहान नाही.
पण आज नुसत्या भारतापुरतं मर्यादित आहे काय? परदेशाला सुद्धा चालतंय हे. आणि सकाळी लिहिलेली बातमी वर्तमानपत्र 24 तास सुद्धा चालत लगेच महाराज ती खराब होते. ही शिडी होणारी पारिजाताची फुलं नव्हे, ही सोन्याची फुलं आहेत. ज्ञानोबारायांनी सांगावं, ही सुवर्णमणी आहे, सुवर्ण फुलं आहेत. आणि मग सोन्याच्या पारसेपणा असत नाही सोन्याला. जसं पवित्र आहे, रेशीम पवित्र आहे, तशी ज्ञानेश्वरी महाराज भारताबाहेरही वास का करते. तर एवढे त्यांनी व्यापक विचार मांडलेले आहेत. देहाबद्दल नश्वरताही सांगतात आणि देह निदान आहे हेही सांगतात. देह तादात्म्य सुटायला पाहिजे हेही सांगतात. देहाचा विसरही पडायला सांगतात. देह अनित्य आहे हे कळून आम्हाला ते देह वापरायचा आहे महाराज. म्हणजे एखादी गोष्ट अनाधिकारी माणसाच्या हातात गेली तर दुःख देते, अधिकारी माणसाकडे गेली तर सुख देते. आता इथं रोळ लावलाय देवळाजवळ, मी जर सुरू केला तर मला थांबवा येईल तो नदीपर्यंत नेणार मी ढकलीत कुणाला तरी. तोच ड्रायव्हर त्यांचा बसविला तर काय केलं, कुठलं दांडकं वडलं तर थांबते हे त्याला माहिती आहे का आम्हाला माहिती आहे. आम्ही दगडं जरी पुढे लावली मोठी मोठी तर ती सगळ्याचं काय करणार हो, चुराडा करीत. त्याला थांबवण्याचं बटन माहिती पाहिजे. संतांना ती योग्यता आहे. देहाची दशा कुठपर्यंत आहे. आणि मग त्याने सांगावं, झाला स्वेच्छाची विधी, स्वैर झाला समाधी, दशे मोक्ष सिद्धी बैसो घापे. ही विधी त्याला विधान करत नाही ज्ञानोत्तर पुरुषाला, आम्हाला विधान आहे. आणि मग त्यांना सांगावं की एकांतवास ज्ञानी पुरुषाला कुठेही मिळतो, आम्हाला जीवदशा शिल्लक असणाऱ्याला एकांतवास असत नाही. विविक्त सेवी लघभाषी म्हणून आम्हाला ठाईच बैसुनी कराय कशेत प्रमाण सोपं वाटतं महाराज. पण एकांतवास तुकोबारायांना जो लाभला ते विश्व शांत करून लाभला. इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान त्याचे मुखी. या लोकात सुखी कोण आहे? शुद्ध ब्रह्मज्ञान ज्याला झालेलं आहे, ज्याचं मितू पण गेलेलं आहे. आणि मग अशा पुरुषाला कशाचीही काळजी असत नाही. तो काय समजतो, देह मी नाही आणि वास्तव देह काळाचा खाद्य आहे, धन कुबेराचा आहे, अशी वाटणी करून रिकामा होतो. आणि मग राहिला काय, देहच यातून जर नश्वर ठरत असेल, नाशवान ठरत असेल, यातलं तत्व एक खरं आहे आणि ते फक्त उरतं. उरला उरे विठ्ठल. म्हणून या देहाला मीही म्हणायचं नाही आणि देह सापेक्ष मी ब्रह्म असंही म्हणायचं नाही. असं तुकोबारायांनी दोन्ही बाजूने सांगितलेलं आहे. म्हणून देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल, म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने.
तादात्म्य एकदा सुटलं की तुम्ही बद्ध राहत नाही, पामर राहत नाही. तुम्ही आम्ही देह संबंधानं जगत आहोत. आम्हाला विधी सांगितलेला आहे आणि विधीला आटोपत नाही ते पामर म्हणाले. विधी सांभाळतात ते विषयी. मला मुक्त व्हायचं अशी इच्छा ठेवणारे मुमुक्षू आणि ज्यांना मुक्तता कळालेली आहे, ओळखलेली आहे आणि तद्रूप झालेली आहे ते जीवनमुक्त म्हणाले. म्हणून निर्दोष चित्त आहे तो मुमुक्षू आहे. आता चित्त शुद्ध झालेलं आहे पण त्याचं चित्त बाधित झालेलं नाही. बाधित चित्त देह असतो तोपर्यंत संतांचंच फक्त झालेलं आहे. नंतर देह आणि ते एकत्र राहिलं की महाराज ते आहे जड रजोगुणाचं आणि शरीर आहे तमोगुणाचं. विषय आहे तो कार्य आहे. शेवटी 3 गुणाचाच पसार आहे. सत्वगुणाचा अंतःकरण आहे, रजोगुणाची इंद्रिय आहेत आणि तमोगुणाची विषय आहे. तमोगुण जड शरीर आहे आणि जड तमोगुणाचं शरीर हे मी म्हणणं हे अतिशय तळसा मूर्खपणा आहे. त्याच्यापेक्षा थोडासा शहाणपणा कोणता की माझा देह आहे, जे माझं आहे ते मी नसतं. असा एक तर्कशुद्ध विचार आहे वेदांताचा.
हे शरीर माझं आहे म्हटल्यावर मी नव्हे. हात माझा काय, मी हात, माझा हात. माझा डोळा गेलाय काय, मी डोळा गेलाय असं कोण म्हणतंय? ज्या अर्थी हे काय आहे, वरील एक स्थूल शरीर, हे निकारड म्हणा आणि यात भांडी ठेवली आहेत असं समजायचं. मग ताट चोरीला गेल्यावर कपाटच गेलं म्हणायचं का ताट गेलंय त्यातलं? तसं एक चमचा गेला, एक पेला गेला, तसा एक एक अवयव आहे. 9 द्वारे ही 9 दार आहेत. आणि मग यात बिघाड झाला की मग मी काना, मी बहिरा, मी मुका असं बरं, मी पांगळा, मी लुळा आहे, मी खुळा आहे. म्हणजे हात नाहीत, पाय नाही, त्याला खुळा म्हणतात. आणि मग खुळा आहे त्याला खुळं म्हणून बी चालत नाही महाराज, हे नाही आहे ते. शरीर जरी असलं असं अंध अपंग तरी सुद्धा त्याचा सुद्धा महाराज तादात्म्य धरतो जीव. मी गोरा आहे याचाही अभिमान धरतो, मी काळा आहे याचाही अभिमान, मी इतकी मार्क काढलेले आहे, बुद्धीचा अहंकार आहे महाराज, परिस्थितीचा अहंकार, माझी जमीन एवढी आहे, माझी गावात सत्ता अशी आहे, आणि मग एवढ्या धनाचा मी मालक आहे, असे अनेक अहंकार धरून जीव जगत आहे. किती जरी झालं तरी हे देह तादात्म्यातलं जगणं आहे. आणि यातून सुटका झालेला जीव मी ब्रह्म आहे या उच्च अवस्थेला येतो. आता मी ब्रह्म हेही महाराज बंधच आहे आणि मी देह म्हणणं देखील बंधच आहे. शेवटीच मला लोखंडाच्या ते कागदी नरतवडे करत बुवा सांगतात, मला मऊ चपलान मारलं काय आणि चमड्याच्या मारलं काय, शेवटी कशानं मारलं हो, चपला. तसा हा व्यवहार आहे. सोन्याची बिडी जरी झाली तरी मला प्राणनाश करीलच, आणि लोखंडाची झाली तरी जीव घेतल्याशिवाय सोडणार नाही. फक्त श्रीमंताला सोन्याचा सूळ वापरावा असा मूर्खपणा आहे हो म्हणण्यातला. म्हणजे जास्त श्रीमंत माणसं सोळावी द्यायची झाली की सोन्याचा शूळ वापरायचा म्हणे, म्हणजे तिची योग्यता सोन्यावर मारायची. शेवटी मरण सारखंच आहे. शेवटी काय माही करायची झाली तरी गरिबाच्यात तसलंच बकरं कापतात, आणि शेवटी खाणं प्रमुख आहे. तसं मुख्य परमप्रयोजन काय आपलं, मुक्त होण्यासाठी. आणि मुक्त होताना मी ब्रह्म म्हणता येत नाही. तुकोबाराय सांगतात, देह नव्हे मी हे सरे. आता देह नव्हे हे तर सरायलाच पाहिजे, पण मी कशाला म्हणतोय हे सुद्धा सरलं. मी ब्रह्म म्हणून फिरायला लागला तर ओळख निर्माण होईतोपर्यंत एखादी गोष्ट करावी लागते. गावकी बदलली की जरा ताट घेऊन गुरवान जायचं, किल्ली घेऊन. आता गावकी बदलली कुणाची तरी, मग ती काय योग्यता, ते 4-8 दिवस राहायचं वस्ती म्हणजे कळतंय आता गुरवकी बदललेली आहे. एखादा नवीन डॉक्टर आला की स्टेथोस्कोप घेऊन फिरतोय गावातनं, लोकांनी कळतं यांच्या गळ्यात जे अर्थी ते तपास त्याला त्यार्थी हा कोण असला पाहिजे. ते कायमच घेऊन फिरायला लागला तर गळ्यात घालून, मग तो काय होईल, मूर्खपणा होईल. म्हणून मी ब्रह्म म्हणणारा ब्रह्मवेत्ता ठरत नाही. जनकाने सभा भरवली. सभा भरवल्यावर सगळे शास्त्री पंडित गोळा झाले. हजारो गायी दान देण्यात उभा करण्यात आल्या, सोन्यानं मडवलेली शिंग, त्यांच्या पाठीवर झुला वगैरे. आणि मग या गायी जो ब्रह्मवेत्ता असेल त्यालाच मी देईन म्हणाले. आता सगळे लोक मी ब्रह्मवेत्ता म्हणून आले त्या काळात. आता त्या काळात कसे आमच्यासारखे रगड ब्रह्मवेत्ते नव्हते. जसं आता कीर्तनकार भरपूर झाले तसं ब्रह्मवेत्ते ना. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनीने हरीशी जाणून हरीचं झाले. एक शुकाचार्य, याज्ञवल्क्य, दत्त महाराज आणि कपिल महामुनी. कपिल महामुनी साक्षात विष्णू, दत्त महाराज 3 अवतार आहेत, याज्ञवल्क्य साक्षात महाराज ऋषी, सर्वज्ञ सर्वत्र कालदर्शी आहेत, आणि शुकाचार्य साक्षात भगवान शंकरचे. त्यात याज्ञवल्क्य आले आणि आपल्या शिष्यांना सांगितलं की शिष्य हो म्हणाले, ह्या गायी सोडाने घेऊन चला म्हणाले माझ्या आश्रमात. जनक राजा पाठी लागला, राजे तुम्ही काय, याज्ञवल्क्य तुम्ही मी ब्रह्मवेत्ता आहे असं सांगा, कबूल करा, इथं काहीतरी मला जबाब द्या, मी गायी कशा सोडून न्यायला लागले. ते म्हणाले मला यातलं काय माहिती नाही. मग तुम्ही ब्रह्मवेत्ता आहे का नाही हे तरी सांगा. ब्रह्मवेत्याला मी ब्रह्मवेत्ता नाही म्हणता येत नाही आणि ब्रह्मवेत्ता आहे म्हणता येत नाही. ज्या अर्थी आहे नाहीचा व्यवहार जिथं होत नाही तिथं ब्रह्मवेत्ता ब्रह्मरूपानं शिल्लक असतो महाराज. शेवटी गायी नेल्यावर जनकाने जाणलं की याज्ञवल्क्याने ही काय जिंकलेली आहे, सभा जिंकलेली आहे. म्हणजे हे कशावरून, त्याला ज्ञानोबराय उदाहरणं देतात. झोपलेला माणूस म्हणजे उदाहरणं दिलेत, किंवा एखादा पाहुणा घरात येते, आपल्या पाहुणा आला, नवीन सोयरीक झालेला म्हणा, इवाई आला, मग इवाई बोलत बसते. आता रात्रीला विषय वाढत झाला, मग किती 12-1 वाजलं तरी महाराज मग लाईट लावून बी बोलणं सुरू असतंय. व्यवहारात असं घडतंय. आणि मग तो पाहुणा सांगत असतोय, घरचा मालक बोलत असतोय, ती हू म्हणत असतोय. आणि मग एक वेळ अशी येते की तो पाहुणा हू सुद्धा म्हणत नाही. हो बोलणारा म्हणतोय पाहुणं झोपलं का हो, तुम्ही झोपला असा काय, तर तो झोपलो म्हणत नाही. आणि जर मोठ्यानं अनेकदा जर विचारलं तुम्ही झोपलाय काय, होय मी जागा आहे म्हणतोय. आता जागा आहे म्हटला तर झोपलाय कसा म्हणायचा, आणि झोपल्याला जागा आहे म्हणणं शक्य.
जे घोरतोय त्यावेळी मी जागा आहे म्हणत नाही, आणि जागा असलेला कधीही झोपलेला असत नाही. तसं मी ब्रह्म म्हणणारा ब्रह्म होत नाही, आणि मी देह आहे म्हणणारा ब्रह्म असत नाही. या दोन्ही गोष्टी एक त्याला ख्याती वर्णन केलं, एक अनिर्वचनीय ख्यातीमध्ये आणि अख्यातीमध्ये आहे. शेवटी देह नाही म्हणणं हेच देखील तोंडानं नाही म्हणणं वेगळं आणि अनुभवानं बोलणं वेगळं. मी भक्त तू देव, ह्या महाराज अनुभवाच्या गोष्टी आहेत. देव आणि भक्त तुझ्या नाही विचार, अनुभवाची गोष्ट. मी देह नाही ही अनुभवाची गोष्ट. म्हणजे घरात कोण नाही म्हणणं मी आहे म्हणण्यासारखं आहे, मी झोपलो म्हणणारा मी जागा आहे म्हणण्यासारखं आहे. तसं मी ब्रह्मवेत्ता आहे म्हणणारा मी ब्रह्मवेत्ता नाही म्हणण्यासारखं आहे. म्हणून ज्ञानोबा तुकोबराय म्हणतात, देह मी नाही असं सरलं तरी चालेल, पण शेवटी मी ब्रह्म आहे हेही सरलं पाहिजे. दोन्हीही मिसळून केवळ ब्रह्म उरलं पाहिजे. त्या केवळ ब्रह्माला हरी हा व्यापक सर्वगत, हा तव मुख्यत्वे वेदांत, चिंतनाशी चित्त असू द्यावे सावध. हरी व्यापक आहे, सर्वगत आहे, हा मुख्य वेदांत जरी असला तरी देखील आता मग त्या पुरुषानं काय करायचं महाराज? अशा पुरुषानं काहीतरी उपासना करावी. मोकळं बसण्यात काय अर्थ नाही. देव रूपानं तो उरला जरी अवशिष्ट असला तरी देखील मनवनी लाहो खरा काळ सारा चिंतने. आता त्यानं नामस्मरण करावं, काहीतरी देवाची उपासना करावी, आणि ते करत असताना पाळनाची नाही चिंता ठावरिता देवाचा, की हे आम्ही असं करतच बसू नामस्मरण, तर मग आमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था कोण करेल? तुकोबारायांनी हे त्या काळात मांडलेले विचार आहेत. आमच्या घरगृहस्थीसाठी सगळ्यांना योग्य असे त्यांनी प्रश्न समर्पक शंका काढलेले आहेत, की देवाला विचारतात की लाहो करा, सगळ्या संतांनी मागं सांगितलेलं आहे, हे करायलाच पाहिजे. मोक्ष सुखाला लाथा हाणून आम्ही जन्म घ्यायला तयार आहे. मोक्षाचे तो आम्हा नाही अवघड, तो असे उघड गाठोडीस, किंवा मोक्ष आम्हा घरी कामारी हे दाशी होई सांगोऐंशी तुका म्हणे, की मोक्षाचाही निदैवा कोण चाड. तुम्ही जरी त्याला सुखरूप म्हणत असाल, पांडुरंग परमात्मा मोक्ष त्याचं स्वरूप सुखरूप आहे असं जरी म्हणाल तरी देखील आम्हाला त्याची अजिबात चाड नाही, कारण आम्हाला अद्वैत तो नाही माझे समाधान. गूढ हे चरण सेवा तुझी, आणि ही सेवा करण्यासाठी महाराज मग आम्हाला अनेक जन्म घ्यावे लागले तरी चालतील. मग आता तिथं तुकोबारायांची अजिबात तक्रार नाही. तुकोबाराय सांगतात, भय नाही जन्म घेता, भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखानो लाता, मोक्ष सुखानो लाता, भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखानो लाता, तुका म्हणे सत्ता, निकट करू सेवेची, आणि भाव बळे घालू का असं लज्जा चिंता दौडू आस. ही पुष्कळ प्रमाण आहेत महाराज. किंवा नको वैकुंठीचा वास असे आहे तया सुखानाश, अद्भुत हा रस कथा काळी नामाचा, दोषा झाली घे गे मारी, तेथे सुखाची वसती गाती वैष्णव नाचती. की मुक्ती महाराज ही
संतांच्या विचारांना समोर उभीच आहे हात जोडून. बरं, पांडुरंग परमात्म्याचं वैभव एवढं, रिद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल. सगळ्या जगामध्ये जे वैभव आहे ते सगळं पांडुरंगाचं आश्रित आहे महाराज. आणि हे तो फुल आम्हा भक्तीपुढे, तुझ्या भक्तीपुढे हे सगळं आम्हाला कसं आहे, फुल आहे. हा एकच न्याय सगळ्या संतांनी लावून धरलेला असल्यामुळं त्यांच्यासमोर कितीही कोट्याधीश आला तरी तो खबर आहे त्याला सलाम ठोकत नाही. तुला बसायचं असलं असं बस, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल. विठ्ठल म्हणत असला आमच्या पार्टीत ये, नाहीतर आम्हाला काय मगमी कमळापती धनुष्य बाण असल्या काही पंधात ते अभंग लिहिलेत महाराज. आमचं सुद्धा वारकरी हुशार आहेत की घडी घडी तुका म्हणे घडी घडीने साधा घड्याळाचा प्रचार वचन ऐका कमळापती असं काढणार वक्ता येत. आता काय यांना बुद्धी सुचते देव जाणे. आणि म्हणे अपक्ष असणाऱ्यांना देश वेश नव्हे माझा सहज फिरत आलो असे म्हणणार. काय असं ते, पण त्यात त्यांची बुद्धी चालते. पण तुकोबारायांनी लिहिलंय कशासाठी याचा मात्र ते विचार करत नाहीत. उभारीला हात काँग्रेससाठी म्हणे जगी जाणविली मात. आता ह्यात बुद्धी चालण्यापेक्षा तुकोबाराया सांगतात की ही जे भक्तिसुख आहे हे अनुभवाला आलेल्या महापुरुषाचं काम आहे. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी देवतीर्थ भजन न संडिती. आत्मनिष्ठ तरी किंवा भक्तिप्रेम सुख नेनवे अनेका. पंडित वाचका ज्ञानी असी. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्तिसुख. आत्मज्ञानी असेल ब्रह्मज्ञानी असेल पण भक्तिसुख मात्र कळत नाही. आणि मग भक्तिसुखासाठी महाराज आपण पेची दोही भागी वाटून या सेवकी अंगे बाणे. भक्तिसुखासाठी देव एकीकडं आणि भक्त एकीकडं अशी स्वतःच देवानं विभागणी केलेली आहे. आणि मग हा देह त्याच भक्त म्हणून वावरत आहे. देवाचाही म्हणजे भक्त पामराचाही देह तसाच आहे आणि भक्ताचाही देह तसाच आहे. देहात काही फरक होत नाही. काय शिंग फुटतात आणि काय डोळे वेगळे पांढरे होतात जीवनमुक्त झाले असं काही नाही महाराज. शरीर तेच असतं, फक्त बोध निराळा असतो. आणि त्या बोधावर शरीर एकदा आरूढ झालं की मग ते देह विसरतं. आणि मग देहाच्या ठिकाणी जी एक वेगळी भूमिका कार्य करते तिथं देह तादात्म्य असत नाही. गोरोबा काकांच्या घरात तुम्हा आम्हाला सुद्धा वैयक्तिक असं विचार पडतात घरगुती माणसांना. आम्ही आता हे असंच भजन करीत राहू तर मग आमची कामं करायची कोणी, पाळनाची नाही चिंता. तुकोबारायांना हेच भेडसावत आहे की असा आम्ही काळ चिंतनात सारला, युक्त आहार विहार सगळा नियमधर्म करीत बसलो तर मग देह अर्पण कुणाला करायचा, या देहाला वागवायचं कसं. तर तुकोबाराय त्याचं शेवटचं फलित सांगतात. देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा. तुका म्हणे आनंद. भार आपल्या अंगावर घेऊ नका म्हणतात ते. आम्ही मात्र आमच्या अंगावर भार घेऊन बसतोय. पतिव्रते ना, पतीचं फक्त सांभाळ काय सांगितलंय तेवढं करायचं. ती शिकवायला लागली तर पोरांचं काय आमचं काय पुढं काय करायचं असं जर भांडत बसली रोज तर मग जेवाय वाढताना सुद्धा गावतोय तेवढी वेळ सुद्धा ते पुढं गावणार नाही. मला जेवाय सुद्धा माणसं आता घरात येत नाही तर ताट वाढलं की सुरुवात असते सांगायला, कारण त्यावेळी उठून जात सांगायला सुरुवात करायची. मग एका महिन्याची कामं महाराज जेवस्तुका होतील काय. शिनपुटं आणायची, पिंजार कवार असायचं आमचं. आता आमच्या घरातलं सारवान थोडं करुगड्या पापड्या करायच्या. मग आता बाजार आणून द्यायचा का, वरतीकडनं पाऊस सुरू झाल्यावर पापड्या करायच्या, आता शेवया आणायच्या. हे एकदा जेवताना ह्या कालावधी कितीचा आहे आणि कार्य केवढं मोठं आहे सांगा. हे जर मोठं कार्य 5 मिनिटात सांगितलं तर ते गप जेवल काय हुक भरल त्याला. गिळताना मागं बुक्की मारायची पाळी येईल महाराज. असा नुसता सांगितलेला संसार जर घोटमळतोय तर खरोखरचा किती दुःख देत असेल. म्हणून तुकोबाराय म्हणतात भार घेऊन निम्मी अर्धी माणसं मेली. भार मनावर आहे हो. शरीर काय मग एखादं निर्लज्ज असते महाराज, दणदणीत असते, ते काय काळजी करीत नाही. तू नाही जेव्हा वाटलंस तर जवळच्या ह्याच्यातलं मागून आणून खातो म्हणणार. खरं अजिबात कोणावर विसंबून राहणार नाही. मग निर्लज्ज भोजनाचे रंगी भरत्यांगी प्रेमाचे. तुकोबाराय म्हणतात देहाच्या संबंधानं निर्लज्ज व्हा, कीर्तीच्या संबंधानं निर्लज्ज व्हायचं, नीती सांभाळावी लागेल. पण देह असो माझा भलती ठाई, जरी तो गटारात पडला तरी महाराज फार त्याची काही चिकित्सा करत बसायचं नाही म्हणतात संत. कारण ते शेवटी काय आहे हो, नाश होणार आहे. चोखोबा आपले कुर्मदास महाराज लवळ स्टेशनपासून कुठपर्यंत रांगत आले, गोल फिरतच आले, त्यांना हातपाय नव्हते. शेवटी काय, हे शरीर सेवेसाठी खर्च करायचं आहे. आणि मग या शरीराला अशी सवय जर नाही लावली तर मग याचं पालन कशावर होईल. म्हणून तुकोबाराया त्याची चिंता भक्तांना सतावेल म्हणून ते सांगतात ठाव रिता देवाचा. तुमचा विश्वास का बरं बसत नाही. देव सगळीकडे भरलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. हे व्यापक विचार अगदी लक्ष ठेवून प्रमाण
म्हटले की कळतंय महाराज. अगदी जिथं नाही म्हणाल तिथंही विठ्ठल आहे म्हणाल तिथं सुद्धा विठ्ठल आहे. आपल्या शरीरात आहे, ब्रह्मांडात आहे, सगळीकडे विठ्ठल मुनी मानस एवढा विस्तार त्याचा झालेला आहे. मग आपण त्याच्याविषयी महाराज चिंता करू नये. फक्त आपण त्याची काय करायची, काळजी घ्यायची, व्यवस्था करायचा, प्रयत्न करायचा. याच्या पलीकडं दुरुस्ती ही देवाच्या हातात आहे. बदल आपल्या हातात अजिबात करता येणं शक्य नाही. म्हणून कोणाचाही संसार मोडका असू दे महाराज, त्याला सांगावं लागत नाही. योगक्षम त्यांचे जाणे जड भारी. त्याला महाराज सांगायच्या आधी न सांगता तुम्हा कडू येते अंतर. गोरोबा काकाने महाराज ज्यावेळी हात तोडून घेतले, हाताचे पंजे, त्यावेळी गावगाडा बंद पडला, काम करायचं सगळं थांबलं. थांबल्यानंतर तेरला महाराज पांडुरंग परमात्मा तिकडं लगेच काय झालं, नाट्य रूपांतर करून तिकडं हजर झाले. गरुडाला सांगितलं, गरुडा गोरोबा काकांचा आता काय बसलाय, सगळा व्यवसाय बंद पडलाय, त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ येईल, आता आम्हाला तिकडे जावं लागेल. गरुडा तू गाढव हो म्हणाले. गरुडाला राग आला, देवा नुसतं कोणाला तरी गाढव म्हटलं तर राग येतोय म्हणाला, आणि तू मला गाढव हो म्हणालायस म्हणाला. अरे मी कुंभार होतोय तर तुझं काय म्हणाला, गाढव व्हायला काय हरकत आहे. रुक्मिणी माता कुंभारीन होईल, मी कुंभार होईन म्हणाले, आणि विठू कुंभार म्हणून महाराज हे सगळं युगल कुठं आलं, तेर डोकीला आलं. तेरमध्ये आल्यानंतर काकांचं घर कुठं विचारत आला. आता त्याला विचारायला लागतंय महाराज. पण उगाच एक कल्पना केलेली आहे, कथानक म्हणून. देव आले गोरोबा काकांच्या घरात. काकांनी सांगितलं की बाबा माझा सगळं साहित्य आहे इथं पडलेलं, तुला धंदाच करायचा आहे तर काय म्हणाले, दंडचक्र मणी पडलेला आहे, आवा आहे माझा, भाजण्याची सगळे व्यवहार आहेत, लाकडं आहेत, भट्टी आहेत वेगवेगळ्या, सगळं साहित्य हे ते हे, आणि तुझा उदरनिर्वाह तू कर, तू मला काय मिळवून देऊ नको, काका सांगतात. त्यावेळी काका पंढरीला येत नव्हते. दोन संत प्रमुख असे आहेत महाराज, एक सावंतमाळी आणि एक गोरोबा काका. यांच्या घरला देवादे आला म्हणून निष्काम सत्कर्मात एवढं सामर्थ्य आहे. आमची माणसं ते सोडतात आणि दुसरीकडे पळतात महाराज. म्हणजे हेतू काय की सगळीकडे गेलं तरी धर्माची भूमिका, परमार्थाची भूमिका सारखीच आहे. आणि मग गोरोबा काकांनी सांगितल्यानंतर देवानं काम सुरू केलं. आता देवाचा कारखाना म्हटल्यावर काय सांगावं महाराज, ते काय ह्यांच्या कारखान्यासारखं बंद पडतंय, कुणीतरी मध्ये काय घातल्यावर मोडलं असं काय नाही. देवानं जी भांडी तयार करायला सुरुवात केली, बाजारात पाठवल्या महाराज. प्रत्येक आता ते आपटलं तरी फुटत नव्हतं. आता आमचं फुटेल इतर लोकांचं, पण देवाचं सगळं भांडवल बघितल्यानंतर त्या भागात 4 खेड्यात कुठेही महाराज साहित्य नव्हतं. तेवढं साहित्य लोकांनी खरेदी केलं आणि प्रत्येकाने महाराज हौसेनं पुष्कळसं माल खपला. गोरोबा काकांनाही पुष्कळ धन मिळालं. आनंद झाला देवालाही, माझ्या भक्ताचं मी काहीतरी थोडंफार ऋणी होतो, ते ऋण फेडायसाठी माझं कार्यभार झाला म्हणाले. आणि मग हे सगळं मडकी घडवायचं काम अमाप व्हायला लागलं महाराज. आता ती काय नुसती तेर ढोकीतलीच घडविल्यात म्हणता, सुरुपलीतली मी तेनच घडविल्यात, बडगावातली मी मडकी तेनच, आमच्या गावची अखिल विश्वातली मडकी त्याच्याच नावावर आहेत. तू वेडा कुंभार करते परमार्थात म्हणून हे कीर्तनात आहे वर्णन केलेलं आहे काव्य लोकांनी, कविता लोकांनी मोठमोठ्या. शेवटी काय तुकोबा गोरोबा काकांच्या घरात आषाढीला आलेले ज्ञानोबाराय आपले त्या काळात चोखबाराया नामदेवराया ही दिंडी तेरमध्ये उतरली. आणि मुक्ताबाईंना असं वाटलं इथं आल्यानंतर काकांना भेटून जावं, कारण नामदेवरायांना पारखून कुठनं त्यावेळी भेट झालेली, त्यावर काका भेटलेले नव्हते. आणि मग भेटीसाठी घरात आल्यानंतर मुक्ताई म्हणते, काका तुमचे तर हात तुटलेत नाही, हा धंदा कुणी केलाय सुरू? तर म्हणाले नौका, एक विठू कुंभार कोणतरी नौका चालवून त्यानं हा व्यवसाय सुरू केलाय म्हणाले. आणि मग म्हणाले मुक्ताबाईंनी ज्यावेळी भांडी बघायला सुरुवात केली, मन मोहून गेलं महाराज. राजस सुकुमार ज्याचा हात लागलेला महाराज, त्याची सामुद्रिक चिन्ह त्यावर उठलेली. आणि मग इकडे देवगुप्त झाले महाराज. आता मग चोराला सुगावं लागल्यावर पोलिसांचा तो थांबतोय, ते पंढरीला निघून गेला महाराज. आणि इकडं मग मुक्ताईने विचारलं, काका तू किती भाग्याचा आहेस, धन्य आहेस म्हणाले. सुकृती पुण्यवान धन्य, परमार्थात असा साधक असावा, अपार पुण्य असणारा, देव ज्याच्या घरात राबतो. तुला एवढं कसं कळलं नाही, म्हणजे प्रत्येक घागरीवरही शंखचक्र गदा पद्म उमटलेत म्हणाले. आणि तू त्याला काम करायला लावलंस नाही, तू आयता बसून खायलायस म्हणाले. चल दिंडीला आता आमच्या बरोबर म्हणाले. आणि मग काकांना महाराज अश्रू अनावर झाले की म्हणाले हा भक्तांच्यासाठी काय करणार नाही. आणि मग तिथून सर्वसंग परित्याग केला, सगळ्यावर संकल्प सोडून महाराज संसार लुटला. आणि काका त्या दिंडीत सामील होऊन कुठं आले, पंढरीला आले. आणि मग नामदेवरायांच्या संगतीनं त्यांच्या कीर्तनात काय झाले, त्यांना हात फुटले. म्हणजे पाळनाची चिंता जी आहे ती उगाच आम्ही वाहतोय का, आम्हाला एक भ्रांती आहे मी केलं तर होतंय म्हणून, नाहीतर नाही केलं तर काय होत नाही, असं एक माणसाचा भ्रम आहे. सगळं चालवणारा तो आहे.
पाळनाची नाही चिंता, ठावरिता देवाचा. आणि मग देहावर उदार होऊन, जीवावर उदार होऊन परमार्थात जो उतरतो तो वारी कर म्हणायचा. खरा वारी कर, काया वाचा मने जिवे सर्वस्व उदार, बाप रखुमादेवर विठ्ठलाचा वारी कर. जीव देखील आपण महाराज त्याचंही तादात्म्य हळूहळू, हा जीव देखील महाराज एक उपाधिगत भेदानं उत्पन्न झालेला आहे. नाहीतर तोही माझं मूळचं स्वरूप नव्हे. तो स्वरूपदृष्टीनं ब्रह्म आहे आणि वाच्यार्थानं कोण आहे तो कुठस्थाच्या दृष्टीनं तो जीवदशा आलेली आहे. आणि ही जीवदशा मारून जात नाही, जीवदशा बाधित करावी लागेल. आणि जोपर्यंत जीवाला हे तादात्म्य संबंध आहेत देहाचे, तोपर्यंत दुःख भोगावे लागतील. याचं प्रमुख मोठं उदाहरण कालिया मर्दन प्रकरणामध्ये देवानं उडी टाकल्यानंतर तुम्हाला सर्वांना कथाभाग माहिती आहे. तीर देखोनिया यमुनेचे झोळ, काहीच कोल्हाळ करता ती. मग कैवाड नव्हे घालावया उडी, आपणाशी उडी भय मागे, मागे सरे माय पाऊला पाऊली, आपलेची घाली धाके अंग राखुनिया माय खेद करी, अंतरी हरी जाणवले मग देवे दिले बुडी. तुका म्हणे कुडी भावना आहे, भावनेच्यामुळे अंतरला देव शिरला संदेह भयपोटी. पोटी होते मागे जीव द्यावायसे, बोलिल्या सरसे न करवे त्याग जीवाचा हा नाश. नारायण ते असा अंतरला बहु बोलता वावगे, अंतरीच्या त्यागेविन गोष्टी. ह्यात सगळे कीर्तनकार बसतात. अंतरला बहु, अंतरीच्या त्यागेविन गोष्टी. आणि मग गोष्टी सकळांच्या ऐकल्या देवे. आणि मग तुका म्हणे तई बुडी दिली. बुडी कधी दिली महाराज? कारण आई अशी घरात म्हणती कृष्ण पाण्यात पडला म्हटल्यावर मी आताच्या आता काय करतो, आता ते काय त्या भांडणातल्यासारखी सोडत नाही तोपर्यंत उड्या मारायच्या. सोडलं की मग भरत्यात, मग भीती राहते जीवाला. आणि मग महाराज ती यशोदा तिथं काय करत होती, मला धरून तिला आणली महाराज. आणि ज्यावेळी काट बघितला, मग आता हे देवाच्या आईची महाराज आपल्या जीवावर जर एवढी आसक्ती असेल तर आमची का असणार नाही. म्हणजे यशोदा माता का सामान्य स्त्री नाही महाराज. तिनं सुद्धा विचारपूर्वक काय केला असणार, तिथून घरातनं निर्धार केला. पण तो निर्धार यमुनेच्या काठाला येऊपर्यंत टिकला नाही. म्हणून माणसानं भावनेच्या भरात काही बडबडू नाही, काठावर येऊन विचार करावा. यातून असं शिकायचं की लगेच भावनेच्या भरात मी तो अमुक करतो तमुक करतो असं वचन द्यायचं नाही महाराज. यावं थोडासा विचार करावा. यशोदा मातेला महाराज त्यात काय खावा लागला, मार खावावा लागला. देवाची आई असून मग देवानं मात्र ही भावना जाणली आणि मग तिनं बुडी दिली. आता ती वास्तविक आईच्या नाश्त्यासाठी आलेला नव्हता, त्याला कालियामर्दन करायचं होतं. त्याला करायचं होतं ते काम करण्याचे आला होता भाव जयंच्या मना. त्यांचा मान ज्याची जशी भावना होती तसा तो फलद्रूप होत जातो, हे त्याच्या चरित्रावरून कळतं. पण तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल. प्रत्येकानं आपला जीव काय करायला पाहिजे मला, त्याला अर्पण करायचं आहे. बरं, जीव आमचा आहे का त्याचा आहे? त्याचाच आहे, त्यानंच दिलेला आहे. जीने हा जीव दिला. पण जीवानं देवाला शरण जाऊन आपला जीवपणा बाधित करून आपली उपाधी टाकून स्वरूपदृष्टीनं मोठं व्हायचं सोडून जीवाचीच नळी कापायला लागला. जीवे जीव नेणे पापी सारखाची, नळी दुजियाची कापू पाहे. म्हणून गाडगे महाराजांना सांगायची वेळ आली, असा कसा तुमचा देव घेतो बकऱ्यांचा जीव. बकरी खाऊन तुम्ही आणि काय सुखी होणार म्हणतात ते. म्हणजे जीवानं जीवाची व्यथा जाणावी, जीवानं जीवपणा जाणावा. यातून एवढंच हेतू काय की जीव हा अनेक युग असा खालीवर फिरत आलेला आहे. म्हणून यातून सुटण्याकरता फक्त हृदयग्रंथीची गाठ सुटावी, देह मी नाही अशी भूमिका कळावी. म्हणून प्रत्येकानं असे अनित्यता कळाल्यानंतर मग देवाचं नाव घ्या म्हणावं लागत नाही महाराज. म्हणून अनुताप पाहिजे. असा अनुताप सदैव चित्तात राहिला की मग त्याला चिरंजीव पद प्राप्त होतं. नातानी सगळं चिरंजीव पदात वर्णन केलेलं आहे. सगळे विषय, सगळे आवास वासना भावना निघून गेल्या की उरतो तो फक्त कृष्ण परमात्माच उरतो. आणि मग त्याच्या ठिकाणी सगळं अर्पण करणं हीच खरी शरणागती आहे. अशी ईश्वर शरणागती या माध्यमातून तुम्हाला आम्हाला लाभावी. तुकोबाराय म्हणतात, आता मग राहिल्यानंतर काय करावं, मग उरलेला काळ मात्र मनवनी लाहो करा, काळ सारा चिंतने. महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज माऊली तुकाराम. बोला
तुका म्हणे जीवासाठी, तुका म्हणे जीवासाठी, जीवासाठी म्हणे जीवासाठी, पडेल पोटी पोटी पोटी, मनवनीला हो करा, मनवनीला हो देव पोटी पडेल, मनवनीला हो करा, मनवनीला हो करा, मनवनीला हो करा, मनवनीला हो करा, हो करा, मनवनीला
द्वारं 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 बोला पुंडली भगवान देह आणि जीव समर्पण देवाला केल्यानंतर अंतःकरण वृत्तीच्या पोटामध्ये देवाचा साक्षात्कार होईल आणि साक्षात्कार म्हणजे तद्रूप होणे अशी अवस्था तुम्हाला आम्हाला लाभावी. वडिलांचं पूर्वजांचं ठेवणं आहे म्हणून मला ज्या गोष्टी घडतात हे आमच्यावर संस्कार आहेत, त्याने दिलेलं देणं आहे. इतर काही नाही जरी दिलं असलं, काही लौकिकातलं दिलं असलं तर ते फार लक्षात ठेवण्याची गरज नाही. हे संस्कार मिळणं दुर्मिळ आहे आणि कलियुगामध्ये हे राहिलेलं नाही. मला भजन राहिलेलं नाही. कुणाला टाळ वाजवावा असं वाटत नाही आणि क्वचित टाळ वाजवणारी घरं इथनं पुढे भेटतील. टाळाचा आवाज कुठेतरी खुट्टीला अडकलेला खाली ठेवतानाच ऐकू आला तर येईल इथनं पुढे, अशी परिस्थिती आलेली आहे. आता मोठ्या माळात दिसते आता म्हणून बारक्या घालतात. किती त्या निलगिरीचं पिला अडकतात बघा, त्याच्यापेक्षा बारके आहेत. तर त्याला सुई कुठली आणावी ह्या पंढरीतल्या लोकांनी सुद्धा प्रश्न पडेल. एवढ्या बारक्या माळा घालायला लागल्यात लोक. का ती लाज वाटावी की आस भय चिंता लज्जा काम क्रोध यांचा संबंध तोडावा. शेवटी काय देवा आता ऐसा करी उपकार. काही नाही, शेवटी जन हे सुखाचे दिल्या घेतल्याची माणसं उगाच कोणाला तरी आधार ठेवून बसतात. काही आधार हे लौकिकातले आधार सगळे महाराज, त्यांनाच कोण आधार नाही. तीच मुळात निराधार योजनेतली आहे सगळी. कोणतरी श्रावणबाळीने आम्हाला नेल कावडीतनं म्हणणं हे काय अर्थ नाही. ती आंधळीच आई बाबा, तिला कोणतरी दशरथ मारतोय, तिसराच कोणतरी राम वनाला जातोय. शेवटी हे सगळं रामायण महाराज आहे. असं याच्या पलीकडे महाभारत फार वाईट आहे. त्याच्यापेक्षा असा दृश्य संसार जर अवघड असेल तर शहाण्या माणसानं उगाच हरी 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 म्हणत राहायचं. कशाला हरी बोला नाही तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. मोकळा वेळ महाराज घरात पारायण करत काहीतरी चिंतन करीत बसायचं. आता ती वेळ उरलेली नाही असं का सांगायला लागतंय. बहिर्मुख होऊन उगाच तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. अभंग 2-4 पद्धतीच्या आहेत महाराजांच्या. महाराज उगाच पाणीने दगडं बघून पाप जातील काय. तिथं कुठंतरी हॉटेल बघ, तिथं कुठंतरी मग विधी चुकतोय, वागणं चुकतंय आणि ते करताना कुठंतरी पाप होतंय. कुणाचं तरी आम्ही अन्न खाऊन बसतोय आणि महाराज तेनं कुठंतरी दुरुस्त करायला दिलेलं असतं, ते आम्ही घेतोय प्रतिग्रह. आमचं सुकृत त्याला जातंय आणि आपल्या खर्च जर जास्त येत असला अशा ठिकाणी जाच कशाला. त्याच्यापेक्षा आपण 10 रुपयावर आम्ही घरला येतो, ही पंढरीची वारी आम्हाला बरी आहे महाराज. म्हणून आपण आपल्या देवाचे ते अर्थार्थी देव आहेत महाराज. तिरुपती देव अर्थार्थी, काही अर्थभक्त आहे, अर्थ देव सुद्धा तसे आहेत महाराज. काही शाक्त देव आहेत, महाभयानक तांत्रिक पूजा आहेत. काय करायची गरज आहे. तिथं रक्ताचाच टिळा लावावा लागतो. आता कुकू मिळणं आम्हाला लावायला राहत. ते कुठं शस्त्र काढून शक्तीपूजा करायची सांगा. म्हणून तुकोबारायांनी त्याच्यावर कोरडे प्रहार केले महाराज. हे कमी कळणाऱ्या मनुष्यानं हे कमी करावं आणि शेवटी सगुण सात्विक उपासना करावी. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष महाराज अण्णांनी केलं, बापूंनी म्हणून तर इथे भजन होतं. त्यांची फार हवा असायची, इच्छा असायची. आमच्या घरात काय व्हावा, जरा जयघोष व्हावा, मोठ्यानं भजनं व्हावीत, कीर्तनं व्हावी. महिनाभर वादसुद्धा घातली ती महाराज हरिपाठ प्रकरणावर. चंद्रेचे गुरवतीने पुष्कळ कीर्तनं झाली. या घरात त्या जाग्याला त्यांनी नामस्मरण केलं आणि असं नामस्मरण करण्याची वृत्ती उत्पन्न होणं हेच भाग्य आहे. म्हणून वडिलांनी हे आपल्याला दान द्यावं महाराज. आणि हे दान न संपणार आहे, आणि इतर दान मंत्र संपणार आहे. म्हणून लौकिकावर फार साधू संतांनी सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवायचा, लौकिकावर फार विश्वास ठेवून राहू नये. म्हणून देह देखील महाराज सेवेसाठी खर्च करायचा आणि शेवटी प्राण प्रयाणाचे वेळीसुद्धा महाराज ही वेगळी राहतील आणि मी मात्र एकटा जाईन. त्यावेळी मग माझं भांडवल काय असेल, त्यावेळी जीव असं सशक्त व्हायला पाहिजे, मन असं कणखर व्हायला पाहिजे आणि ते मन महाराज सगळ्यांचा त्याग करून निवांत असं जायला रिकामं व्हायला पाहिजे. आणि हा आनंदाचा प्रवास आहे, आनंद यात्रा आहे. म्हणून तो जीव देखील इथं महाराज अगदी बाधित करून सोडायची तयारी पाहिजे. तुकोबाराय त्याचंच वर्णन करतात. असे वारकरी झुंजार आहेत. म्हणून रात्रंदिवस त्यांनी विचार जागृत ठेवला. तुम्ही आम्ही त्या पद्धतीने जागृत ठेवू. साधू संतांनी आशीर्वाद द्यावेत. ज्यांची आज महाराज आम्ही श्राद्धतिथी करतोय तेही आनंदानं डोलायचे. फार काय त्यांना गायन येत होतं असं नाही, पण ठरलेल्या 2 चाली पण आवडीनं माणसं म्हणत होती आणि त्या चालीसाठी म्हणून का असं ना माणसं अट्टाहासाना उभारली ती. आता कटाळा आलाय म्हणून चाल म्हणणारच टाळ ठेवून जातोय. ज्याला येतंय ती यायला तयार नाहीत महाराजांनी. न येणारी माणसं येत होती का, मला सेवा भेटली. चाल म्हणण्यामध्ये देवाची सेवा मानत होती महाराज. आता कीर्तन असलं तर मी येणं म्हणणारे महाराज लोक तयार झाले. म्हणजे देवाला भिणारी प्रजा आता राहिलेली
नाही, कशाला तरी भ्यावं महाराज. एक जबाबदारीचा परमार्थ असावा. फार काही मी मोठा नाही उपदेश करणार, पण तुम्ही सगळी कळणारी मंडळी आहात, भाग्यवान. आणि तुमच्या निमित्तानं मला बोलायला तर हेही माझं भाग्य. म्हणून नामचिंतनात तुमचा आमचा काळ सारा. चिंतने लाहो करा, गडबड करा, लागवेग करा, तुकोबराय सांगतात. आणि हे सदैव चित्ताड हीच पंढरी आहे महाराज, हितच पांडुरंग आहे. फार कुठं दूर जायची गरज नाही. म्हणून असा एक सदैव चित्तात आपण काय बाळगायचा, शाश्वताचा नियम पाळूया. आणि तो नियम आम्हाला पांडुरंगापर्यंत हाताला धरून नेईल. आणि शेवटचा आदेश गोड व्हावा. परमार्थ गोड होणं म्हणजे परमार्थ सिद्धीला जाणं. आणि ती सिद्धी म्हणजे मोक्षसिद्धी. नाम त्याला परब्रह्म असं म्हणतात. तिपर्यंत आम्हाला पांडुरंगानं साधू संतांनी पूर्णत्वाला नेऊन पोचवावं ही विनवणी करून शेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय.